नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल कुंजीर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे MSBTने जी एग्जाम घेणार आहे विंटर 2020ची, त्यासाठी एक महत्त्वाचं सर्क्युलर काढलेलं आहे। ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्या एग्जामच्या रिलेटेड जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील त्या खूप महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। एखादी इन्स्ट्रक्शन जरी चुकली तरी मुलांना एग्जाममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। परिपत्रकाचा विषय असा आहे की इन्स्ट्रक्शन्स अँड गाईडलाईन्स फॉर स्टुडंट्स रिगार्डिंग विंटर 2020 MCQ बेस्ड ऑनलाईन एग्जाम, म्हणजे ज्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत खूप महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आणि ज्या गाईडलाईन्स MSBTने दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर याच्यामध्ये MSBT कंडक्टिंग विंटर 20 एग्जाम theory examination of AICTE approved regular courses students from 2nd March 2021 onwards, म्हणजे 2 मार्च 2021 पासून ज्या एग्जाम ऑनलाईन होणार आहेत MCQ बेस्ड, त्यासाठी ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत। सो याच्यामध्ये फर्स्ट आपण बघू शकतो, फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे एक्झामिनी हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड द मोबाईल नंबर विथ MSBT फॉर विंटर 2020 एक्झामिनेशन, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी जे मोबाईल नंबर त्यांच्या डिपार्टमेंट रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटच्या HODकडे किंवा डिपार्टमेंट कोऑर्डिनेटरकडे दिलेले आहेत, तर त्यांना जे डिव्हाइस आहे, ठीक आहे, जो मोबाईल नंबर ज्या डिव्हाइसमध्ये आहे ते वर्किंग कंडिशनमध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि त्याला प्रॉपरली चार्जिंग मेंटेन करणं गरजेचं आहे विथ सफिशियंट बॅलन्स, म्हणजे तो जो सिम कार्ड आहे ते रिचार्ज करणं बंधनकारक आहे विथ प्रॉपर इंटरनेट पॅक, म्हणजे इंटरनेट पॅक असायला हवा। सेकंड इन्स्ट्रक्शन आहे द URL ऑफ विंटर 2020 एक्झामिनेशन अँड यूजर ID अँड पासवर्ड ऑफ एक्झामिनीज अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन विल बी सेंट ऑन द रजिस्टर्ड मोबाईल नंबर। ठीक आहे, जे काही तुमचं SMS येणार आहे यूजर ID आणि पासवर्ड बऱ्याच विद्यार्थ्यांना आला असेल, ठीक आहे, ते तुमच्या एक्झाम चालू होत असताना किंवा एक्झाम लॉग इन करताना यूजर ID पासवर्ड एंटर करणं गरजेचं असतं। द एक्झामिनी शॅल रिमेंबर द पासवर्ड अँड शॅल मेंटेन द स्ट्रिक्ट कॉन्फिडेन्शियल ऑफ द सेम, म्हणजे तो पासवर्ड तुम्हाला स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल ठेवायचा आणि तो लक्षात ठेवायचा। ठीक आहे, थर्ड इन्स्ट्रक्शन आहे द एक्झामिनी शॅल लॉग इन ऑन द विंटर 2020 एक्झामिनेशन URL सेंट इन द SMS नोटिफिकेशन और Android enabled mobile app, that is MSBT exam app, which is available on the Play Store। ठीक आहे, जे आयदर तुम्ही URL जी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली असेल SMS द्वारे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही लॉग इन करू शकता किंवा डायरेक्टली प्ले स्टोअरमधून MSBT एक्झाम हे ॲप इन्स्टॉल करून त्याच्यामध्ये लॉग इन करू शकता। ठीक आहे, नेक्स्ट आहे फोर्थ वन द एक्झामिनी हॅज अ चॉईस टू अटेंड द विंटर 2020 थिअरी एक्झामिनेशन ऑन एनी डिव्हाइस, म्हणजे कोणत्याही डिव्हाइसमध्ये तो लॉग इन करू शकता। फॉर एक्झाम्पल, जर डेस्कटॉप पर्सनल कम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल ज्याच्यामध्ये Windows 7 ऑपरेटिंग सिस्टम असेल और हायर दॅन Windows 7, अँड्रॉइड मोबाईल असेल, स्मार्टफोन असेल, दॅट इज टॅबलेट असेल, म्हणजे यापैकी कोणत्याही डिव्हाइसवरती तो एक्झाम देऊ शकतो। नंतर आहे डिव्हाइस मस्ट हॅव इंटरनेट ॲक्सेस, म्हणजे डिव्हाइसला इंटरनेट ॲक्सेस गरजेचा आहे। ऑल्सो इट्स कॅमेरा शुड बी इनेबल्ड, म्हणजे त्याचा कॅमेरा ऑन असला पाहिजे। द एक्झामिनी कॅन अपियर फॉर द एक्झामिनेशन फ्रॉम द कम्फर्ट ऑफ हिज रेसिडेन्स, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार ही एक्झाम देता येऊ शकते। ठीक आहे, नेक्स्ट आहे इंटरनेटचं स्पीड मिनिमम 1 Mbps हे कंपल्सरी आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे फिफ्थ MSBT विल कंडक्ट मॉक टेस्ट ऑनलाईन एक्झामिनेशन फ्रॉम 24 फेब 21 टू 25 फेब, म्हणजे 24 आणि 25 तारखेला ही मॉक टेस्ट कंडक्ट करणार आहे इन ऑर्डर टू अवेअर एक्झामिनीज अबाउट एक्झामिनेशन, जी काही प्रोसेस आहे एक्झामिनेशनची ते एक्झामिनीला किंवा स्टुडंट्सला समजली पाहिजे, यासाठी मॉक टेस्ट 24 आणि 25 तारखेला कंडक्ट करणार आहे। मॉक टेस्ट शुड प्रेफरेबली सेम विच इज एक्झामिनेड इंटेंडेड टू यूज व्हाईल अपिअरिंग फॉर द फायनल एक्झामिनेशन, म्हणजेच जो मॉक टेस्ट देणार आहे विद्यार्थी त्या सेम डिव्हाइसवरती तुम्ही तुमची फायनल एक्झाम द्यायची आहे। ठीक आहे, नेक्स्ट आहे याच्यामध्ये सिक्स्थ वन इन केस ऑफ एक्झामिनी डज नॉट हॅव फॅसिलिटी टू अपियर फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन,
म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे फॅसिलिटी अवेलेबल नसेल, उदाहरणार्थ मोबाईल नाही आहे, लॅपटॉप नाही आहे, PC नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला, रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला किंवा रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला त्वरित संपर्क करावा. ठीक आहे. नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्शन्स अँड गाईडलाईन्स फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन. या खूप महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन्स आहेत. तर याच्यामध्ये पहिली आहे ऑनलाईन एक्झामिनेशन्स आर कंडक्टेड ॲज पर द टाईम टेबल पब्लिश्ड बाय द MSBT ऑन द वेबसाईट. आता जे MSBTने टाईम टेबल पब्लिश केलेलं आहे, आपण याच्यावरती एक व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ते टाईम टेबल स्ट्रिक्टली फॉलो होणार आहे. म्हणजे 2 तासाचा जो टाईम स्लॉट आहे त्या टाईम स्लॉटमध्येच तुम्हाला त्या वेबसाईटला किंवा त्या लिंकला किंवा त्या ॲपमध्ये लॉग इन करायचं आहे एक्झामसाठी. नेक्स्ट आहे सेकंड वन, द एक्झामिनी कॅन सी द लिस्ट ऑफ ऑल थिअरी एक्झामिनेशन्स ही ऑर शी हॅज टू अपियर ड्युरिंग द विंटर 2020 एक्झाम इन हिज ऑर हर लॉग इन. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःच्या लॉग इनमध्ये जे MSBTने यूजर ID पासवर्ड दिलेला आहे किंवा MSBTचं एक्झाम ॲप आहे, त्यांच्या लॉग इनमध्ये जे एक्झाम ज्या सब्जेक्टच्या द्यायच्या आहेत ते तिथे दिसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे एक्झामिनी शुड अपियर फॉर द एक्झामिनेशन मेन्शन ऑन देअर हॉल तिकीट. म्हणजे तुम्हाला जे विंटर 2020चं हॉल तिकीट भेटलेलं आहे त्या मेन्शन केलेल्या सब्जेक्टनुसारच तुम्हाला एक्झाम द्यायचे ॲज पर टाईम टेबल पब्लिश्ड बाय MSBT. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे MSBTने टाईम टेबल पब्लिश केलेलं आहे ते तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. फोर्थ वन, द ऑनलाईन एक्झामिनेशन लिंक फॉर द एक्झामिनी विल बी ॲक्टिवेटेड ऑन द डेझिग्नेटेड डेट इन द टाईम स्लॉट अलोकेटेड इन द टाईम टेबल. म्हणजे एखाद्या विषयाचं फॉर एक्झाम्पल EPG या सब्जेक्टचं एक्झाम असेल त्या डेटला, म्हणजे ज्या डेटला ॲज पर टाईम टेबल ॲज पर हॉल तिकीट ज्या डेटला एक्झाम असेल आणि ज्या टाईम स्लॉटमध्ये एक्झाम असेल त्या टाईम स्लॉटमध्येच त्या सब्जेक्टची लिंक ॲक्टिवेट होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे द एक्झामिनी कॅन लॉग इन टू ॲक्टिवेट ऑनलाईन एक्झामिनेशन लिंक यूजिंग हिज ऑर हर लॉग इन क्रेडेन्शियल. म्हणजेच काय, ती एक्झाम देण्यासाठी त्यांना लॉग इन करायचं यूजर ID पासवर्डचा यूज करून. नेक्स्ट खूप महत्त्वाचं इथे बोर्डमध्ये तुम्ही बघू शकता, द टाईम स्लॉट फॉर द ऑनलाईन एक्झामिनेशन इज 10 to 12 नून मॉर्निंग सेशन. म्हणजे 2 स्लॉट केलेले आहेत, 10 ते 12पर्यंत सकाळी, नंतर 2 PM ते 4 PM पर्यंत आफ्टरनून सेशन आहे सेकंड स्लॉटमध्ये. म्हणजे या 2 तासामध्ये उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचा सेकंड स्लॉटमध्ये एखादा सब्जेक्ट असेल तर त्या विद्यार्थ्याने 2 ते 4 या वेळेत लॉग इन करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यापुढेच द ड्युरेशन ऑफ द एक्झामिनेशन इज 1 hour. म्हणजे 1 तासाचं ड्युरेशन असणार आहे. जे काही तुमचं एक्झाम चालू झाल्यानंतर 1 तास काउंट होणार आहे. द काउंटडाऊन टायमर फॉर द एंड ऑफ एक्झामिनेशन स्टार्ट वेन द एक्झामिनी क्लिक ऑन द स्टार्ट एक्झाम ऑप्शन. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थी एक्झाम स्टार्ट ऑप्शन यावर क्लिक करेल त्यावेळेस तुमचा काउंटडाऊन स्टार्ट होईल. म्हणजे काउंटडाऊन म्हणजे काय, तुमचे किती वेळ राहिलेला आहे तो स्टार्ट होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिफ्थ वन, एक्झामिनी शॅल क्लिअर द प्लेस अराउंड द एक्झामिनेशन सेटअप सो दॅट देअर शॅल नॉट बी प्रेझेन्स ऑफ बुक. म्हणजे आजूबाजूचा परिसर क्लिअर करायचं म्हणजे काय, आजूबाजूला जो एक्झामिनी किंवा जो विद्यार्थी परीक्षा देत आहे त्याच्या आजूबाजूला कोणतंही बुक, रिटन नोट्स, फोटोकॉपी किंवा मॅटर किंवा गॅजेटेड कंटेनिंग इन्फॉर्मेशन रिलेटेड एक्झामिनेशन हे नसलं पाहिजे. सेकंड, प्रेझेन्स ऑफ पर्सन अदर दॅन एक्झामिनी फ्रॉम अराउंड द एक्झामिनेशन सेटअप. म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणताही व्यक्ती नसला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट सिक्स्थ आहे इन ऑर्डर टू व्हेरीफाय द आयडेंटिटी ऑफ एक्झामिनी. म्हणजे एक्झामिनी जो परीक्षा देणारा आहे विद्यार्थी त्याची आयडेंटिटी व्हेरीफाय करण्यासाठी इमेज ऑफ दॅट एक्झामिनी विल बी कॅप्चर्ड. म्हणजे तुमचा कॅमेरा ऑन असणार आहे, त्याची इमेज इनबिल्ट कॅमेरा किंवा इनबिल्ट इमेज तो कॅप्चर करणार आहे आयडेंटिटी व्हेरीफाय करण्यासाठी. आणि व्हिडिओसुद्धा हिडन व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे, ऑडिओ रेकॉर्ड करणार आहे. ठीक आहे. देन एनी ॲक्शन टू कवर द कॅमेरा ऑफ डिव्हाइस शॅल बी ट्रीटेड ॲज अटेम्प्ट टू माल प्रॅक्टिस. म्हणजे जर एखाद्याने कॅमेरावरती बोट ठेवलं तर ॲज अ माल प्रॅक्टिस ते समजलं जाईल असं MSBTने क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट, आफ्टर द एक्झामिनी लॉग्स इन. म्हणजे एक्झामिनीने लॉग इन केल्यानंतर ऑनलाईन एक्झाम स्टार्ट होईल. त्याने जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते प्रॉपरली रीड करून घ्यायचे आहेत.
ठीक आहे. नेक्स्ट आहे 8 नंबर, दी ऑनलाईन एक्झामिनेशन स्टार्ट्स ओनली व्हेन द एक्झामिनी क्लिक ऑन द स्टार्ट एक्झाम विच इज ऑन द स्क्रीन. म्हणजे ज्यावेळेस लॉग इन केल्यानंतर जेव्हा स्टार्ट एक्झामवरती क्लिक केल्यानंतरच तुमची एक्झाम चालू होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट 9 नंबर, हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे की ऑनलाईन एक्झाममध्ये MCQ किती असतील, कसे असतील, तरी पण एकदा सांगतो आहे. दी ऑनलाईन एक्झामिनेशन कंप्रायझेस ऑफ 40 मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे 40 MCQ असतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस असेल, कव्हरिंग एंटायर करिक्युलम ऑफ द कोर्स, म्हणजे पूर्ण सिलेबस असेल. ईच MCQ हॅज 4 आन्सर ऑप्शन, म्हणजे 4 ऑप्शन असतील, आउट ऑफ विच 1 ऑप्शन हॅज टू सिलेक्ट और एक करेक्ट आन्सर असणार आहे. ईच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असेल. देर इज नो निगेटिव्ह मार्किंग फॉर द रॉंग आन्सर, म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ठीक आहे. 40 क्वेश्चनपैकी आउट ऑफ दिस 40 क्वेश्चन्स यू हॅव टू अटेम्प्ट 30 क्वेश्चन, म्हणजे 40पैकी 30 अटेम्प्ट करायचे आहेत. उदाहरणार्थ एखाद्याने 30पेक्षा जास्त म्हणजे 35 क्वेश्चन अटेम्प्ट केले आणि त्यापैकी जे करेक्ट आलेले आहेत, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 35 क्वेश्चन अटेम्प्ट केले, मोर दॅन 30 मीन्स 35. ठीक आहे. जर मॅक्झिमम 30 करेक्ट MCQ जर करेक्ट आले तर त्याला आउट ऑफ 30 म्हणजे 30पैकी 30 मार्क भेटतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे 11 नंबर, एक्झामिनी कॅन सी 1 क्वेश्चन ॲट अ टाईम ऑन द स्क्रीन, म्हणजे एका वेळी एकच क्वेश्चन याच्यावरती दिसणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की स्क्रीनशॉट काढायचा कोणीही प्रयत्न करायचा नाही, कारण MSBT ॲप एवढं सिक्युअर आहे की स्क्रीनशॉट निघत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे 12 नंबर, बाय डिफॉल्ट क्वेश्चन नंबर 1, म्हणजे बाय डिफॉल्ट एक्झाम जेव्हा स्टार्ट होते तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 दिसेल आणि फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला 10व्या क्वेश्चनवरती शफल करायचा असेल तर डायरेक्टली 10 नंबरचा क्वेश्चन करून शफल करायचा आणि त्याचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तो नेक्स्ट क्वेश्चनवरती जाणार आहे. नेक्स्ट 13 आहे, द एक्झामिनी कॅन एंड द एक्झामिनेशन आफ्टर ही ऑर शी इज कन्व्हिन्स्ड टू हॅव कम्प्लिटेड द एक्झामिनेशन बाय नेव्हिगेटिंग टू द क्वेश्चन नंबर 40, म्हणजे शेवटच्या क्वेश्चनवरती गेल्यानंतर तुम्हाला एंड एक्झामिनेशनचं ऑप्शन येईल. एकदा एंड एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा ते तुम्हाला एंड एक्झामिनेशन रिकन्फर्म करेल, म्हणजे सेकंड टाईम पुन्हा एंड एक्झामवरती क्लिक करायचं. एकदा का तुम्ही एंड एक्झामवरती क्लिक केलं तर पुन्हा तुम्हाला सेम एक्झाम पुन्हा देता येणार नाही. देन 14 नंबर, इन केस ऑफ द एक्झामिनी फील्स दॅट एनी क्वेश्चन ऑर आन्सर ऑप्शन आर नॉट करेक्ट, म्हणजे एखादा क्वेश्चन तुम्हाला चुकीचा वाटला किंवा आन्सर चुकीचं वाटलं तर डायरेक्टली तुमच्या एक्झाम कोऑर्डिनेटरला किंवा HODना किंवा कॉलेज रिप्रेझेंटेटिव्हला कॉन्टॅक्ट करायचा. 15 नंबर, इन केस ऑफ एक्झामिनी रिसीव कॉल, नोटिफिकेशन ऑर इंटेंट्स टू स्विच ब्राउझर ऑन द डिव्हाइस, म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या विद्यार्थ्याचा जर कॉल आला, नोटिफिकेशन व्हॉट्सअप नोटिफिकेशन आलं किंवा त्याने ब्राउझर स्विच केलं, और विच ही ऑर सी अटेम्प्टिंग ऑनलाईन एक्झाम, म्हणजे एक्झाम चालू असताना हे जर झालं तर ऑनलाईन एक्झाम गेट इंटरप्टेड, ऑनलाईन एक्झाम इंटरप्ट होईल. हेन्स कॅन्डिडेट शुड स्ट्रिक्टली अवॉइड सच अ डिस्ट्रॅक्शन ड्युरिंग द एक्झामिनेशन, म्हणजे एक्झाम चालू असताना ब्राउझर स्विच करणे, कोणाचा कॉल रिसीव करणे किंवा एखादं नोटिफिकेशन ओपन करणे हे स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे. ठीक आहे. 16 नंबर, हे खूप महत्त्वाचं आहे, बोल्डमध्ये दिलेलं आहे. एक्झामिनी शॅल नॉट क्लोज द ब्राउझर विंडो ॲप बिफोर प्रॉपरली लॉगिंग आउट बाय द प्रेसिंग लॉग आउट बटन ऑन द सॉफ्टवेअर, म्हणजेच जरी एक्झाम तुम्ही एंड एक्झाम केली असेल तरी तुम्हाला प्रॉपरली लॉग आउट करणं कंपल्सरी आहे. जरी प्रॉपरली लॉग आउट नाही केलं तर तुम्हाला नेक्स्ट टाईम जेव्हा लॉग इन करता त्यावेळेस प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे प्रॉपरली एंड एक्झाम केल्यानंतर लॉग आउट करायचं आहे. नेक्स्ट लास्ट आहे, इन केस ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन इज इंटरप्टेड ड्यू टू पॉवर फेल्युअर, म्हणजे एखादा पॉवर फेल्युअर झाला किंवा मोबाईल स्विच ऑफ झाला, अचानक इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद झाली किंवा कोणतेही रिझन असेल तर पॅनिक होण्याची गरज नाही. ती ऑनलाईन एक्झाम जिथून तुम्ही बंद झालेली आहे, इंटरप्ट झालेली आहे, तिथूनच त्या पॉईंटमधूनच तुम्हाला रिझ्यूम होईल. ठीक आहे. बट आणि जे तुमचं काउंटडाऊन टायमर आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचे 30 मिनटं झालेत, एक्झाम एंड झाली तर 30 मिनटं उरलेले 30 मिनटं त्याला पूर्णपणे भेटणार आहेत. त्यासाठी तुम्हाला पण कंटिन्युअसली एखाद्या विद्यार्थ्याचा जर कंटिन्युअसली प्रॉब्लेम येत असेल
तर त्याला माल प्रॅक्टिस म्हणून कन्सिडर केलं जाईल असं MSBTने इथे क्लिअर कट मेन्शन केलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जेवढी काळजी घेता येईल एक्झाम देताना, सुरुवातीला तुमचा मोबाईल फुली चार्ज करायचा, इंटरनेट कनेक्शन चेक करायचं, कोणताही कॉल रिसीव करायचा नाही, कोणताही नोटिफिकेशन ओपन करायचं नाही, ब्राउझर स्विच करायचं नाही, ही काळजी त्या विद्यार्थ्याने घेतली पाहिजे. हा जो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.